चा प्रकल्प आहे, त्यामुळे जवळपास 500 MLD पाणी हे पहिल्या टप्प्यामध्ये गारगई प्रकल्पातून मिळणार आहे आणि त्यासोबत दमणगंगा पिंजाळ असेल किंवा इतर जे प्रकल्प असतील हे सगळ्या प्रकल्पांना आपण चालना दिली आहे। 2060 ची मुंबईची जी पॉप्युलेशन असेल, जी लोकसंख्या असेल, या लोकसंख्येला पुरेल इतकं पाणी मुंबई करता आपण नियोजित केलेलं आहे आणि प्रत्येक घरी मुबलक पाणी हे देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न जो आहे तो करतो। विशेषतः पर्यावरणाच्या संदर्भात मुंबईमध्ये काही महत्त्वाचे इनिशिएटिव्हज आपण घेतले आहेत। मगाशी उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, वर्षानुवर्ष या मुंबईचं सीवेज वॉटर ब्रिटिशकालीन सेटलिंग टँक्स मधनं थेट समुद्रात जात होतं। ते समुद्रात गेल्यामुळे आपल्याला कल्पना आहे की आपल्या समुद्राचं पाणी काळं दिसतं, त्यात घाण दिसते, अनेक ठिकाणी चौपाटीवर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा वास आपल्याला सहन करावा लागतो। कारण हे सगळं मुंबई सारख्या ज्याला एशियातली रिचेस्ट महानगरपालिका वगैरे अशा प्रकारचे बिरुद दिली जातात, त्यात सगळं पाणी घाण पाणी हे समुद्रात जात होतं। आता 16,000 कोटी रुपयाच्या वेगवेगळ्या STPचं नेटवर्क आणि यातले काही STP तर असे आहेत की जे कदाचित देशामध्ये एक आयकॉनिक अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर असणार आहेत। म्हणजे 3 मजली 4 मजली देखील STP कमीत कमी जागेत बसवून आणि आपण त्याचं काम सुरू केलंय। या वर्षापासून तर पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये सगळे STP पूर्ण होतील, त्यामुळे मुंबईच्या समुद्रात घाण पाणी जाणार नाही। मिठी नदी असेल, पोयसर आणि आपली वेगवेगळ्या ज्या आपल्या नद्या आहेत त्या नद्यांना देखील या ठिकाणी त्याचंही शुद्धीकरण करणं याचा एक मोठा प्लॅन आपण तयार केलाय। मिठीमध्ये काही लोकांनी गाळ खाल्ला असेल, पण पुढच्या काळामध्ये गाळ खरोखर काढून आणि निर्मल आणि अविरल अशा प्रकारची मिठी ही आपल्याला कशी करता येईल, अर्थात हे आज आपण सुरू केलं तर त्याला किमान 5 ते 6 वर्ष लागणार आहेत, हे देखील या ठिकाणी सांगितलं पाहिजे। पण निश्चित डेफिनेटिव्ह प्लॅन हा त्याचा तयार केलाय। त्याचे सगळे जे काही आहेत प्रकल्प ते तयार झालेले आहेत आणि त्यातनं आपली नदी जी आहे ती स्वच्छ होणार आहे। यासोबत आपल्याला माहिती आहे की जेवढे मुंबईचे डम्पिंग ग्राउंड्स आहेत, या सगळ्या डम्पिंग ग्राउंड्सचं कॅपिंग करणं, त्याचं बायोमॅनिंग करणं, तिथल्या जागा रिक्लेम करणं आणि यापुढे डम्पिंग पूर्णपणे बंद करणं, याकडे आता आपण वाटचाल सुरू केली आहे। नवीन पद्धतीनं झिरो गार्बेज असा प्लॅन आपण त्या ठिकाणी तयार करतो आणि हे जे काही लिगसी वेस्ट आहे आणि नवीन वेस्ट आहे या दोन्हीला आपण त्या ठिकाणी वेल्थमध्ये कन्वर्ट करतो। कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प हा सुरू करून त्यातनंही आपण एक स्वच्छ वीज देखील मिळवण्याचा प्रयत्न करतो। काही गॅस निर्मितीचाही आपल्या समोर एक पर्याय त्या ठिकाणी आहे की ज्यातनं आपल्याला आपले व्हेकल्स देखील चालवता येतील। अशा पद्धतीनं मुंबईमध्ये एक आम्ही 17,000 कोटी रुपयाचा क्लायमेट ऍक्शन प्लॅन हातामध्ये घेतलेला आहे की ज्या क्लायमेट ऍक्शन प्लॅनच्या माध्यमातून एक मुंबईला सर्क्युलर इकॉनॉमी आम्ही तयार करणार आहोत। टाटा सन्सचे जे प्रमुख आहेत N. चंद्रशेखरन यांना मी विनंती केली होती आणि त्यांनी एक मुंबईच्या सर्क्युलर इकॉनॉमीचा काही एक्सपर्ट्सला बसवून प्लॅन तयार करून दिलाय। आता तो प्लॅन हा महानगरपालिकेचे एक्सपर्ट्स आणि बाकी सगळ्यांना बसून आम्ही तो फॉर्म अप करू आणि सगळ्या क्षेत्रांमध्ये वॉटर क्वालिटी, एअर क्वालिटी असे जेवढे पर्यावरणाचे मानक आहेत या सगळ्या मानकांना एका ओव्हरआर्चिंग अशा पद्धतीच्या प्लॅनचा भाग करून सगळ्या क्षेत्रांमध्ये सर्क्युलर इकॉनॉमी ही कशी तयार करता येईल हा प्रयत्न आपण त्या माध्यमातून करणार आहोत।